अंतरात्म्याचे दर्शन होणे हेच खरे आत्मत्व, असे प्रतिपादन निर्यापक जैन मुनी श्री वीर सागरजी महाराज यांनी सोलापूर येथे केले. आचार्य कुंदकुंद स्वामी यांच्या वाङ्मयावर आधारित कुंदकुंद का कुंदन या ग्रंथातील निश्चय मोक्षमार्ग आणि समयसार ग्रंथातील गाथेचे विवेचन प्रवचनात ते बोलत होते. श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने माणिक चौक येथील श्री महावीर सांस्कृतिक भवन येथे मुनिश्रींनी पाण्याचे उदाहरण देत सांगितले की पाण्याचा रंग गढूळ दिसत असला तरी त्यामध्ये स्वच्छ पाण्याचे अस्तित्व कायम असते. केवळ गढूळपणा पाहणे हा मोह असून त्यातील स्वच्छ पाण्याचा अंश ओळखणे हा योग आहे. त्याचप्रमाणे मानवाने स्वतःच्या अंतरंगातील शुद्ध आत्मत्वाचे दर्शन घेणे आवश्यक आहे. मुनी किंवा साधू हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यांना शुद्ध आत्म्याच्या निश्चयानेच जाणत असतात. जेव्हा पंचेंद्रियांचे विषय आणि क्रोश कषायांचा त्याग होऊन निर्विकल्प समाधी साधली जाते तेव्हाच या तिन्हींचे खऱ्या अर्थाने मिलन होते. म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून